आदरणीय व्यासपीठ, समोर बसलेले गुरुजन, वृक्षसेवक आणि विद्यार्थी मित्र, खरं तर मी अंजनापुरात आधीच अभिनंदन करतो, कारण आतापर्यंत बऱ्याचशा व्यासपीठावरनं स्वातंत्र्य सैनिक, राजकीय नेते यांच्यावरनं मुलं भाषण करतात, पण पोळ साहेबांनी त्याला स्पर्श केले सगळ्या माझ्या बिंदूंना की इथले लहान मुलांच्या बोलण्यात हा जो विषय आला, मला वाटतं की पुढचे 40-50 वर्ष हे सातत्याने चालत राहील आणि प्रत्येक व्यासपीठावर अशा गोष्टींना जर प्राधान्य दिलं जात असेल आणि त्याची सुरुवात ही अंजनपूर गावातून झालेली. आम्ही छोट्याशा गावामध्ये राहतो आणि मनात इच्छा खूप होती की गावासाठी काहीतरी करावं. शिक्षण सुरू असताना पण काय करायचं नेमकं त्याला दिशा नव्हती, कारण आम्ही ज्या भागात काम करतो पूर्ण आदिवासी पट्टा आहे आणि आदिवासी समाज हा स्थिर नसतो. पावसाळी शेती आटोपली, आपलं गासोडं बांधलं की चालेल, त्याच्यामुळे त्याचं शिक्षण, आरोग्य, शेती हे सगळं विस्कळतं. आम्ही साधारण 1990 4-5 तरुणांनी एकत्र येऊन आम्ही 11,000 रोपं लावली आणि आमचं काम थांबलं, कारण आमच्याकडे जी स्थिती ती वेगळी, कारण तिथलं जंगल येते कापले चालले, जंगल मोठ्या प्रमाणात तोडले जाते, माती वाहून चालले, सगळं विस्कळते. तर कोणी करायचं सगळं असं मनात जी चिंता होती की आपण केलं तर कोण करणार. आमचं काम थांबल्यानंतर आम्ही एका संस्थेच्या संपर्कात आलो, वनवासात आलो, डॉक्टर आनंद फाटक, MD मेडिसिन आहे. आणि 89 मध्ये एक छोट्या गावामध्ये झोपडी, थोडं मनात प्रश्न आले की का आले ते, त्यांचा उद्देश काय, हेतू काय, ते समजून घेतलं तर लक्षात आले की ह्या सगळ्या आदिवासी समाजाने आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहावं यासाठी प्रयत्न करतात. माझी भेट झाली ती 1991 पहिली माझ्या आयुष्यातलं ते टर्निंग पॉईंट. काम करायचं नेमकं काय करायचं तर आम्ही 5 बिंदू निवडले, कारण पर्यावरण खूप व्यापक शब्द आहे आणि या पर्यावरणामध्ये छोट्या गोष्टी अशा 5 बिंदू जे घेतले त्यात जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन. या 5 बिंदूंना पोळ साहेबांनी चांगल्या पद्धतीने सगळा स्पर्श केला आणि पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून हे काम पण चाललं. आम्ही भाग्यवान आहोत की आमच्या गावामध्ये पाणी फाउंडेशनाचं प्रशिक्षण केंद्र बारीपाडा 2 वर्ष वापरलं. गावाला एकत्र म्हणून आम्ही काय केलं की आमच्या शेजारचं जे जंगल आहे ते सांभाळूया का आपण, असे म्हणून आम्ही काही नियमावली केली. मुख्य झाड तोडताना कुणी व्यक्ती सापडला 1,001 रुपये दंड, राखीव जंगलात कुणी बैलगाडी नेली तर 701 रुपये दंड, डोक्यावर मुळे आणताना कुणी महिला पुरुष सापडला तर 501 रुपये दंड आणि पकडून देताना बक्षीस. हे गावाने तयार केलेले नियमावली आणि गावकरी पाळायला सुरुवात केली. पण समजा 35 वर्षापूर्वी तिथल्या लोकांना खायला पोटभर अन्न नव्हतं, तरी गावकऱ्यांनी ठरवलं की आपला स्वतःचा वॉचमन असावा, कारण सरकारकडे मागायचं नाही, सरकार आपलं काम केलं, आपण आपलं काम करावं. आम्ही एक वॉचमन नियुक्त केला. लक्षात आले तो वॉचमन कापून विकतो, कारण त्याला मानधनच मिळत नाही. मग आम्ही प्रत्येक घरातनं 7 किलो धान्य जमा करायला सुरुवात केली आणि वॉचमनचं मानधन. तरी दरवर्षी वॉचमन बदलायचा, म्हणजे वन संवर्धनाला सुरुवात केली. पण पुढे जाऊन आम्ही नुसतं वन सांभाळून चालणार नाही, आम्हाला तिथलं मायग्रेशन थांबायचं होतं. त्याला कसली जोड देता येईल, आम्ही तिथलं जंगलामध्ये थोडंसं श्रमदानातनं काही बांध बांधता येतील का, पाणी अडवा पाणी जिरवा हा विषय आम्ही सुरू केला. असे 2 बिंदू मिळाले, जंगल आणि जल. पण लक्षात आलं की जोपर्यंत शेती विकसित होत नाही तोपर्यंत माणूस थांबणार नाही. पण शेती करताना आपल्याला तेव्हापासून आम्ही विचार केला की ऑर्गॅनिक शेती करता येईल का, कारण रासायनिकचं सगळीकडे सुळसुळाट चाललाय, खूप व्यापकता वाढते. सेंद्रिय शेती म्हणजे काय तर आपण जे मिलेट्स बघतो त्या की ज्या विद्यापीठामध्ये कुठल्याही भगरीच्या प्रजातीवर संशोधन नाही, ते आमच्याकडे उपलब्ध आहेत. जवळपास 6 प्रकारचे भगरीचे प्रकार आहेत आणि कमी पाण्यावर येणारी पीक पद्धती ही विकसित करता येईल का, असा म्हणून शेतीचा विषय जोडला. राहुरी आणि दापोली या दोन्ही कृषी विद्यापीठाची आम्ही मदत घेतली. 3 सूत्र आम्हाला जोडले. 4थं सूत्र आम्ही जोडला की या सगळ्या गोष्टी मान्य आहेत, पण चांगली माणसं पण पाहिजेत, चांगली युनिट उभं राहायला पाहिजे, संघटन उभं राहायला पाहिजे. शेवटी संघटनेचं एक तंत्र आहे की आपण प्रवास केला तर संपर्क वाढतो आणि संपर्क केला तर संघटन, आणि संघटित झालो तर मग गट शेती आणि सगळ्या गोष्टी पुढे. आम्ही तो प्रयत्न केला आणि त्यातनं लोकांना एकत्र करायचा प्रयत्न केला. आम्ही 1-2 सहली काढायचो दरवर्षी. आमच्याकडे पैसा पण नव्हता. एखादी 4 व्हीलर गाडी केली की खूप जण गाडीत बसायला पण मिळत नव्हतं. आमच्याकडे अजून पण बस येत नाही आमच्या गावात. गाडीचं पहिलं सीटर बसतं लोकांना. आम्ही एक विचार केला की जो पहिल्या सीटवर बसतो ना त्याला आपण एक थोडी शिक्षा देऊया. त्यावेळेस
फास्टॅग नव्हतं. जो पुढच्या सीटवर बसेल त्याने टोल भरायचा आणि जो पुढच्या सीटवर असेल त्याने सगळ्यांना चहा द्यायचा. तो येताना मागच्या सीटवर यायचा. म्हणजे वैचारिक दिशा बदलायचा आम्ही प्रयत्न केला आणि यात सातत्य ठेवलं. हे 4 गोष्टी करताना 5वा बिंदू आमच्या लक्षात आला की आपल्याला जर ह्या जगाला चांगल्या अन्नाची गरज आहे, जे आता डॉक्टरजींनी मांडला विषय, की जोपर्यंत आपण आपली जमीन म्हणजे आपलं बँक बॅलन्स आहे, ती जर सुपोषित राहील, ती जर उपजाऊ असेल तर पुढची पिढी जगणार आहे. त्यामुळे गो आधारित शेती आमच्याकडे अजून आमची सगळी शेती बैलांवर राहते. आमच्याकडे जे भाताची शेती, नागली किंवा जे काही मिलेट्स होतात याला शेणखताचा भरपूर प्रमाणात वापर आहे. ग्राम हे 5 सूत्र जोडले, जंगल, जल, जमीन, जल आणि पशुधन. या सगळ्यांचा उपयोग माणसाचं शरीर कसं निरोगी असेल यासाठी याला आपल्याला वापर करता येईल. म्हणून आम्ही म्हणतो की आम्ही कदाचित त्या फॅक्टरीमध्ये जायचं टाळू, यासाठी आमचा प्रयत्न चालला आहे. आम्ही असं म्हणतो की सुख म्हणजे काय, तर आपल्या भोजनाची थाळी शुद्ध असली पाहिजे. फिल्टरचं पाणी पण नको त्याच्यात. कुठलाही एक युरियाचा किंवा कुठल्याही रासायनिक खताचा एक दाणा पण वापरला नको पाहिजे. आणि त्या पद्धतीने आम्ही त्याची वाटचाल गेली 35 वर्षापासून सातत्याने करतो. हे सगळं मार्केट लिंक करण्यासाठी सर आम्ही शेतकरी उत्पादन कंपनी, तिथं आदिवासी माणूस, छोटे छोटे शेतकरी 4-5 किलो धान्य घेऊन तो मार्केटला जाऊ नाही शकत. अशांना एकत्र करण्यासाठी 1016 शेतकरी एकत्र केलेत. अनेक शेतकरी उत्पादन कंपनी केली. त्यातनं आम्ही सेंद्रिय इंद्रायणी तांदूळ, म्हणजे आम्ही लॅबमध्ये चेक नाही केलं. आमची शेती जशी आहे की ती परंपरागत आहे, त्याला आम्हाला कुठल्या लॅबमध्ये जायची, कुठल्या सर्टिफिकेट जायची गरज नाही. आम्ही कन्सरा म्हणतो, आमची नागली जे पीक आहे त्याची शपथ ही आमची फायनल आहे. जसं कोर्टात गीतेवर आठवून शपथ देतात, आम्ही हातात नागलीचा दाणा घेतला आणि शपथ घेतली की कन्सरी आम्ही कुठल्याही शेतात रासायनिक खतं वापरत नाही, 100% सर्टिफिकेट, संपला विषय, आम्हाला कोणाची गरज नाही. असे विचारधारा रुजवून आम्हाला मार्केटमध्ये नेता येईल का, असा एक प्रयत्न चालला आहे. पण आम्ही वन हा विषय पूर्ण टार्गेट केला. आम्ही बारीपाड्यामधलं जे काम आहे ते नंतर लक्षात आलं की किती क्षेत्र असेल वनाचं, तर आम्ही 1100 एकर वनक्षेत्र हे संवर्धित केले. गावाने 30 वर्षात 30 टन धान्य जमा केलं, वर्षाला 1 टन वॉचमॅनसाठी, आणि सगळ्या गावांनी वॉचमॅन त्याचं काम केलं. त्यातनं आमचं 1100 एकरचं जंगल उभं आहे. आम्ही लहान लहान मुलांची स्पर्धा घेतो शाळेत की झाडांची नावं ओळखणं, पक्ष्यांची नावं ओळखणं. आमच्या इथल्या 10वीच्या एका विद्यार्थिनीने 400 नावं लिहून आणली झाडांची. छोट्या छोट्या विद्यार्थ्यांनी जंगलात फिरून आपण कुठला पक्षी बघितला हे लक्षात आल्यानंतर 48 प्रकारचे पक्षी बघायला मिळतात. त्याचा आम्ही बॉटनिकल सर्वे सुरू केला. त्यामुळे वनाचं संवर्धनाला जोडून या सगळे उपविषय आपण सुरू केले. तर एका गावाने 1100 एकरचं जंगल सांभाळलं. त्याच्यामध्ये किती प्रजाती असतील तर 432 प्रजाती आपल्याला बघायला मिळतात. आपण कधी येऊन बघू शकता. सूर्यप्रकाश जमिनीवर डायरेक्ट येत नाही एवढं दाट ते जंगल उभं आहे. 30चे विद्यार्थी आमच्याकडे दरवर्षी येतात अभ्यासाला. आम्ही त्यांना विनंती केली तुळजापूर शाखेची की आमच्या जंगलाचं तुम्ही व्हॅल्यू काढू शकता का, किंमत काढू शकता का. तिथल्या आदिवासी माणसाला माहित नाही की आपल्या जंगलाची किंमत काय. आम्ही सांभाळायचं म्हणून सांभाळलं. त्यांनी किंमत काढली. त्या जंगलाची किंमत जवळपास 3000 कोटीपर्यंत जाते. हे फिक्स डिपॉझिट, कुठलंही त्याला इन्कम टॅक्स नाही, चोरी नाही, काही नाही, गावाची मालमत्ता आहे. हे जर 3000 कोटीच असेल तर आम्ही त्यांना असं म्हटलं की आम्हाला तुम्ही कार्बन क्रेडिटसाठी काय करू शकता. त्यात कार्बन क्रेडिटचा विषय ॲड केला तर किती किंमत होईल. ते म्हणजे की आम्हाला त्याच्यावर चिंतन करायला लागेल. कारण भविष्यामध्ये आपल्याला कार्बन क्रेडिटवर यायला लागेल. कदाचित वॉटर क्रेडिट विषय पण येऊ शकेल, ऑक्सिजनचा पण विषय येऊ शकेल. त्यामुळे एखाद्या गावाची किंमत जी आहे ती कशी ठरू शकते तर त्याची जी वनस संपदा आहे याच्यावर मला वाटतं ते आपण टार्गेट करू शकतो का. मग आम्ही विचार केला की याच्यासाठी एकाच गावात काम करायचं का, हे क्लस्टरमध्ये जाऊ शकेल का, याची व्यापकता वाढू शकेल का. आम्ही थोडे RSSशी जोडलेलो आहोत. आमच्याकडे 2017मध्ये परमपूजनीय सरसंघचालकांनी भेट दिली आणि त्यांनी असं म्हटलं की बारीपाडा हा विषय पर्यावरणावर आधारित शाश्वत विकास कसा करावा याचं उदाहरण मी जगभरात देईल. गावकऱ्यांना वाटलं की आपल्यासाठी चांगली संधी आणि आपण सातत्याने काम पूर्ण केलं पाहिजे. त्यानंतर आम्ही 44 गावं निवडलेत आणि आम्ही एक भारत सरकारचा एक कायदा आहे सामुदायिक वन अधिकार 2006, त्याचा थोडा अभ्यास केला आणि लक्षात आलं की त्या कायद्यामध्ये काय तर ज्या गावाच्या शेजारी जेवढं वनक्षेत्र असेल त्या पूर्णच्या पूर्ण ग्रामसभेने मागणी केल्यानंतर ते ग्रामसभेच्या अधीन होतं. त्याच्यामुळे आपल्याला संरक्षण, संवर्धन आणि पुनर्निर्माण या 3 गोष्टी करणं खूप सोपं. जे
आपण याला न ओरबडता पुढच्या पिढीसाठी आपल्याला ठेवता येतील का, पुढच्या 40-50 वर्षाचा विचार करून आज आपण त्याची संवर्धन केलं, त्याचा कसा फायदा होईल हा विचार पुढे आला. आणि हा अधिकार आपण 44 गावांना मिळवून दिला. 11,200 हेक्टर वनक्षेत्र त्या ग्रामसभेला मिळून दिलाय. बारीपाड्यातला सगळा डाटा आपण काढला तर जवळपास 80 लाखापेक्षा जास्त झाडे गावकऱ्यांनी स्वतःहून वाढवली, याला सरकारची कुठलीही मदत नाही. हे सगळं विचार देण्यासाठी आपण म्हणतो की शाश्वत विकास म्हणजे काय. त्याला जाऊन मग आम्ही आणखी एक प्लॅन केला की एखाद्या वृक्षाचा आपण निश्चित बिझनेस प्लॅन केला तर त्यातून आपल्याला काय उत्पन्न मिळू शकतं. आपण इकडे डाळिंबाची लागवड होऊ शकते, द्राक्षाची होऊ शकते. आम्ही जंगलाचा सर्वे केला. 432 प्रजातीमध्ये आमच्याकडे मोहाचं झाड आहे की ज्याचं वय 300-400 वर्ष जुनं आहे, आज पण उपलब्ध आहे. आणि फक्त बारीपाड्यामध्ये 4,432 झाडे. आम्ही प्रत्येक झाडाला नंबर दिला आणि आम्ही सरकारची एक योजना घेतली, वनधन विकास केंद्र. ही केंद्र सरकारची योजना आहे की वन उपज जे असतं ते संकलित करणं, प्रक्रिया करणं, मार्केट करणं. मोहाचं झाड तुम्हाला माहिती असेल, त्याच्यापासून फक्त दारू बनवणं एवढं माहिती होतं. आम्ही आदिवासी विकास विभागाशी संपर्क केला, त्याचा बिझनेस प्लॅन केला आणि त्यात काय काय होऊ शकतं तर आम्ही मोहाच्या फुलांचे मनोके की ज्याची किंमत आम्ही 1270 रुपये केजी ठेवली. कारण ते ऑर्गॅनिक आहे, तुम्ही जगातल्या कुठल्याही नाही आपल्यामध्ये, त्याला काही फरक नाही. आम्ही मोहाच्या फुलांचे चॉकलेट केले, म्हणजे नाशिकच्या एका कंपनीचे MOU केला आम्ही आणि त्यात ते सगळं उत्पादन चाललं. आम्ही मोहाच्या फुलाची वाईन केली, आपण वेगवेगळ्या पद्धतीची वाईन, बघ त्याची किंमत आम्ही 4,000 रुपये लिटर ठेवली. आणि मोहाच्या बियांचं तेल, म्हणजे मोहाचं झाड असे की त्याला खूप फळं येतात आणि ते फळं हजारो पक्षी खातात. त्याचं बी खाली पडल्यानंतर आम्ही ते उचलतो, क्रश करतो आणि ते तेल आम्ही खायला वापरतो. त्याची किंमत 100-150 रुपयापेक्षा जास्त नाही, पण आम्ही आज ते तेल 1800 रुपये किलोने विकतो. त्या तेलापासून आम्ही आंघोळीचा साबण बनवला आहे, मनमोहक नावाने ते मार्केटमध्ये येते. त्याच्यापासून मॉइश्चरायझर केलंय. असे सगळे एकूण त्याची किंमत काढली तर कमीत कमी एका झाडापासून 1 लाख रुपये आपल्याला सहज मिळतात. म्हणजे 4,000 गुणिले 1 लाख हे बारीपाड्यातलं फिक्स डिपॉझिट. पाऊस पडो अगर ना पडे उत्पन्न येणार असं आम्ही क्लस्टरमध्ये मोजायला सुरुवात केली. जवळपास 2 लाखापर्यंत झाडांची मोजणी झाली. म्हणजे आपण जे संकुल केलं क्लस्टर, म्हणजे एखादं गाव निश्चित करून त्याला आसपास समजा 30-40 एकरचा एरिया जर आपण ते करू शकलो तर शाश्वत विकास म्हणजे काय, स्थानिक संसाधनांचा वापर करून, म्हणजे जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन याचं आपल्याला भविष्यामध्ये संवर्धन करावंच लागेल. त्याशिवाय आपण आपलं जीवन नीट जगू शकणार नाही. आणि एक साखळे, जंगल असेल तर जल आहे, जंगल जल असेल तर शेती, आणि जंगल जल शेती असेल तर माणूस. हे मला वाटतं की आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्या दिशेने आपण चाललोय. हे सांघिकरित्या टीम वर्कने करायचे काम, एकत्र येऊन करायचे काम ते एक व्यक्ती नाही करू शकणार. आम्हाला पाणी फाउंडेशनच्या बऱ्याच तज्ज्ञांकडून यातून बरंच काही शिकायला मिळालं. आम्ही वनवासी कलाश्रमाच्या माध्यमातून भारत सरकारला 2 वर्षापूर्वी एक विनंती केली होती की प्रत्येक तालुक्याला कृषी विज्ञान केंद्र आहे. शेतीचं सगळं तंत्रज्ञान तिथनं विकसित होतं आणि विद्यापीठातनं तिथे येतं आणि तिथनं सगळं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतं. तसं वन विज्ञान केंद्र का असू नये. लोकांना वन सांभाळण्यासाठी झाडांचं महत्त्व, देशी वृक्ष हे सगळ्या गोष्टी पुढे यायला पाहिजेत आणि हे सातत्याने चाललं पाहिजे. म्हणून वन विज्ञान केंद्र होऊ शकतात का, तर भारत सरकारने आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की देशभरासाठी 10 वन विज्ञान केंद्र मंजूर केले आणि त्याला कॅम्पामधनं सगळा तो निधी मिळणार आहे. त्यापैकी एक केंद्र हे बारीपाड्यात मिळणार आहे. त्याच्या 2 बैठका झाल्या आहेत. गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र असे सीमावर्ती भाग आहे, तिथं अभ्यास केंद्र सुरू होणार. मला असं वाटतं की अंजनापूरमध्ये हे खूप चांगली मोहीम सुरू झालेली आहे. हे चांगली एक दिशा मिळू शकते, पण याच्यात थोडी सुधारणा आपण करू शकतो का. याच्यामध्ये आपण देशी वृक्षांना लागवडीचा आग्रह धरू शकतो का. म्हणजे आल्या मी विचारलं की ते आम्ही शिंदूर म्हणतो, शिंदूरचं झाड आहे, देशी आहे, त्यात ऑर्गॅनिक शिंदूर आहे, त्याचं बी चोळलं कपाळाला लावलं की पूर्ण गंध येतं, त्याला वेगळं करायची गरज नाही. तसं भारतामध्ये कापूराचं झाड जे होतं, कापूर किती लोकांना माहिती नाही, आपण सगळे केमिकलचं कापूर वापरतो. कापराचं झाडच नष्ट झालं. कापराचं झाड काही किलोमीटरचा एरिया क्लीन करतो. अशा देशी वृक्ष शोधणं आणि त्याची लागवड करणं मला वाटतं की काळाची गरज आहे. आणि जोपर्यंत आपल्याला वनातनं उत्पन्न येणार ना, आपण किती वृक्ष लागवड केली पण म्हणतो ना ॲग्रो फॉरेस्ट्रीमध्ये जसं बांधावरची फळझाड आहेत तसे आपल्याला उत्पन्न नाही मिळालं चालेल, पण पक्ष्यांना तर ते झाड उपयोगाचं आहे का, पक्ष्यांना त्यातनं काय मिळणार. तेव्हा आपण सगळ्यांचा विचार करून नियोजनपूर्वक प्लॅन्टेशनची सुरुवात जर केली तर त्याची एक योग्य आणि चांगली दिशा मला वाटतं मिळू शकेल. पण हे सगळं टीम वर्कमध्ये करायचं आहे.
आम्ही वनवासी कलाश्रमाच्या माध्यमातून आता 7 राज्यांमध्ये हा सगळा प्रोजेक्ट चालवतोय. त्यात ओरिसा, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र अशा सर्व चालले. याच्यामध्ये जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन ही जी माणसाला आवश्यक गरज आहे भविष्यामध्ये त्याच्यावर काम चाललंय. योजक नावाचं एक संघटन आहे शहादा नंदुरबारमध्ये आणि त्यांनी प्रेरणा प्रवास म्हणून हा विषय पण पुढे नेलाय. मला असं वाटतं की सातत्याने आपल्याला करण्याचे काम आहेत आणि हे पुढे आपण सातत्याने नेत राहूया. पुरस्कारासाठी काम बिलकुल नाही. आम्हाला जवळपास 33 पुरस्कार मिळतात, पण पुरस्काराची रक्कम आम्ही देवाला अर्पण करतो. आणि ज्या दिवशी पद्मश्री घोषित झाला त्या दिवशी डोळ्यासमोर असं चक्र फिरलं की पद्मश्रीपर्यंत बारीपाडा कसा पोहोचला. तर लक्षात आलं की वनवासी कलाश्रमाचे शेकडो कार्यकर्ते सातत्याने काम करतायत आणि महाराष्ट्रामध्ये पर्यावरणासंदर्भातल्या वेगळ्या छोट्या छोट्या संघटना, व्यक्ती, अंजनापूर सारखी गावं आहेत की जे सातत्याने काम करणार. मला असं वाटतं की पद्मश्री आपला सगळ्यांचा सन्मान आहे, महाराष्ट्राचा सन्मान आहे. महाराष्ट्राला मिळालेला असं म्हणून तो स्वीकारलाय आणि या सातत्य ठेवण्यासाठी मला खरं तर मी अंजनापूरमध्ये पहिल्यांदा आलो आणि त्या सगळ्या टीमची जो परिचय झाला तो मी असं म्हणेन की मला दरवर्षी यायला आवडेल. आणि अशा टीम वर्कने आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन या 5 बिंदूंवर काम करणं खूप गरजेचं आहे. मला वाटतं की फक्त वृक्ष लागवड नव्हे तर ही सगळी संपत्ती आपली वनसंपदा, भूसंपदा, जलसंपदा ही संपत्ती आपल्याला जर नीटप्रमाणे आपण जर सांभाळू शकलो तर आपली पुढची पिढी चांगली जगेल असं मला वाटतं. मी या विषयातला तज्ज्ञ नाही, पण मला असं अनुभव थोडं येतोय की आपण हे सातत्याने करणं आणि वेगवेगळ्या संघटना संस्थांचा योगदान घेऊन त्याची मदत घेऊन त्याला आपण कसं पुढे नेऊ शकतो किंवा युवकांमध्ये एक मिशन मोडमध्ये कसं नेता येईल यासाठी आपण प्रयत्न करू शकतो का. शेवटचा 2 मिनिटं घेतो. आम्ही बारीपाड्यामध्ये सगळं काम चालू असताना आमच्याकडे 2 व्यक्तींनी PhD केली. एक कॅनडामधून विद्यार्थ्याला आणि त्याच्या लक्षात आलं की इथल्या महिलांमध्ये परंपरागत ज्ञान खूप आहे पण तो नष्ट होत चालला. 2003 मध्ये ते भारतात आले बारीपाड्यात. आम्ही वन भाजी महोत्सव हा विषय सुरू केला की पर्यावरणाचं रक्षण करायचं असेल तर जंगलाची ओळख प्रत्येकाला पाहिजे आणि ते पुढच्या पिढीला पण गेली पाहिजे. आम्ही बारीपाड्यामध्ये ती वन भाजी स्पर्धा गेली 20 वर्षापासून राबवतो. त्याच्यामध्ये शेतातली कुठलीही भाजी नाही, शेतातली भाजी आली की मार्क मायनस होता, फक्त जंगलातली भाजी. त्या महिला सगळ्या शोधतात आणि आणतात. 110 प्रकारच्या भाज्यांची नोंद आमच्याकडे झालेली. म्हणजे पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त आम्ही जंगलातल्या भाज्या वापरतो. आम्ही कुठले रासायनिक स्प्रे दिलेल्या भाज्या वापरत नाही. त्याची नोंद ठेवायला सुरुवात केली. गेल्या वर्षी ज्या भगिनीने क्रमांक घेतला तिने 155 भाज्या एका प्लेटमध्ये आणलेल्या, म्हणजे मोठी थाळी होती. 4-5 जणांनी उचलून आणले. आणि या स्पर्धेचा उद्देश काय की याला जुना आम्ही आमचे जे सेल्फ हेल्प ग्रुप आहेत त्याला आरोग्यविषयी जोडता येईल का. लहान मुलांचे नख कापणं, मच्छरदाणीचा वापर करणं, पिण्याच्या पाण्यात जीवन ड्रॉप वापरणं, ज्याला शासनाच्या योजनेची गरज नाही, जनजागृती करून हा विषय पुढे आणणं. यातनं वन भाजी स्पर्धा पुढे आली. 48 गावातून 310 महिलांनी गेल्या वर्षी भाग घेतला की व्यापक एक मिशन मोडमध्ये हा सगळा विषय चालला. याची नोंद ठेवणं ही पण काळाची गरज आहे. आणि या भाज्या आपल्याला वापरता येतील का, मग त्याला सोलर ड्रायचा वापर करता येईल का, असे सगळे बिंदू आपण त्याला जोडायचा एक प्रयत्न करतोय. आणि यातनंच आम्ही वन धन विकास केंद्र हा विषय सुरू केला. आम्ही याला जोडून आणखी एक विषय जोडला की मिलेट्स इयर सरकारने घोषित केलं, पण यांनी सातत्याने न्यायचं कोणी. मग आम्ही आमच्याकडे 6 प्रकारचे बगर होतात. तुम्हाला माहित नाही इथं किती इकडे होतच नसतील बगर. त्या बगरीला कमीत कमी पाण्यावर येणारी पीक पद्धती आणि कुठल्याही विद्यापीठाने याच्यावर आजपर्यंत संशोधन केलेलं नाही. आमच्याकडे शेकडो वर्ष जुनं आहे ते आम्ही वापरतो. याच्यामध्ये राळा नावाचं एक व्हरायटी आहे की जी 100-150 वर्षापर्यंत खराब होत नाही, त्याला कीड पण लागत नाही, खराब पण होत नाही. अशी शेती त्या भागामध्ये ती होते. याला आपण व्हॅल्यू ॲडिशनसाठी काय करू शकतो. मग आम्ही त्याच्यासाठी छोटे छोटे मिलेटचे मशीन घेतले आणि आत्ता आम्ही 300 रुपये किलोने मिलेट्स विकतो. ते आम्हाला 1000 रुपयापर्यंत न्यायचे का ते ऑर्गॅनिक आहे. तेव्हा डॉक्टरांकडे जाण्यासाठी टाळता येईल का हा बिंदू आपल्याला आरोग्यासाठी म्हणजे आपल्या आहारामध्ये काय बदल करता येईल. मला वाटतं की हे 5 बिंदू आपण जर सातत्याने जोडलो, यात सातत्य ठेवलं तर आपण यातनं खूप काहीतरी वेगळं साध्य करू शकतो असं मला वाटतं. इथल्या वृक्षसेवक या ग्रुपने मला बोलवलं, बोलायची संधी दिली, आपल्या सगळ्यांची ओळख करून देण्याचा योग आला. आणि पोळ साहेबांनी सगळी टीम जे खूप महत्त्वाची टीम आहे, आपण नेहमी सातत्याने संपर्कात राहील आणि आपल्याकडनं खूप काही शिकायला मिळो आणि ते सातत्य आम्ही आचरणात आणू अशी गावी देतो. आणि धन्यवाद सर. खरोखर आपल्यासारख्या विचारातून तर निश्चितच आपण अशा पद्धतीनं वनशेती
आणि जंगलातून मिळणाऱ्या ह्या ज्याला रासायनिक पदार्थाचा कुठलाही गंध नाही अशा प्रकारचं जर ठीक आहे. तर सरांनी या ठिकाणी सांगितलं की अशा पद्धतीने जर शेती केली तर मला वाटतं डॉक्टर साहेब तुमची इंडस्ट्री पहिल्यांदा बंद होईल. नाही होईल. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची एक वेबसाईट आहे, वेबसाईटचं नाव शबरी नॅचरल www.com शबरी नॅचरल या वेबसाईटवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला त्यांचे सगळे जे प्रोडक्ट आहेत जे त्यांनी आता सांगितले त्यातले काही सांगणं त्यांना शक्य नाही, पण तरी सुद्धा त्यांनी जेवढे सांगितले ते सगळे प्रोडक्ट तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि सगळे प्रोडक्ट हे 100% नॅचरल आहेत, ऑर्गॅनिक आहेत आणि ते आपल्याला त्या ठिकाणी अवेलेबल होऊ शकतील. धन्यवाद. या ठिकाणी आपण सर्वांनी खूप असं बहुमोल मार्गदर्शन केलं. या ठिकाणी एक छोटासा सन्मान होणं अपेक्षित आहे. हा सन्मान फक्त यासाठी आहे की ही जी व्यक्ती आहे तुम्हा सगळ्यांच्या याच्यामधून आम्ही तुमच्याबरोबर जोडलो गेलो अशा व्यक्तीच्या माध्यमातून. सन्माननीय बाबा गाभाणे, अक्षरशः लोक मोठी झाल्यानंतर गावाकडे कधी फिरून पाहत नाहीत, कधीच नाही पाहत. आणि आता हे नाव घेतलंय, हे नाव हे फक्त वृक्ष सेवकांच्या माध्यमातून आलंय. आता मी त्यांना म्हटलं तर ते पहिल्यांदा माझ्यावर रागवतील असो, परंतु त्यांचा सन्मान होणं का गरज आहे. आपल्या सर्व सारखी मोठी माणसं जी ह्या आमच्या अंजनापूर सारख्या गावामध्ये येत आहेत, तुमच्याबरोबर आम्ही जोडले जातोय, तुमच्या विचारांबरोबर आम्ही जोडले जातोय, याचा एक दुवा म्हणून म्हणजे बाबासाहेब गव्हाणे. खरोखर फार मोठं काम आहे. माणूस किती उंच आहे, किती मोठा आहे, किती श्रीमंत आहे याच्यापेक्षा माणूस किती जमिनीवर आहे हे फार महत्वाचं आहे. आणि असा हा व्यक्ती, याचं काम पण तेवढंच मोठं आहे. वापीला जरी गेलेत तरी अक्षरशः आठवड्यातून नाही म्हणा पण महिन्यातून आपल्या दिवसातून 1-2 तरी फोन असे होत असतात प्रत्येक कार्यकर्त्याला की बाबा झाडं कुठं कसे आहेत, कुणाचा फोटो तेवढा पाठव फक्त त्या झाडाचा. म्हणजे 100% इतकं बारीक लक्ष त्यांचं असतं. दर वर्षाचं प्लांटेशन किती झालं, किती झाडांचं संवर्धन झालं, किती झाडं कोलॅप्स झाले. कारण की बऱ्याच टायमाला पाठीमागे 2-3 वर्षापूर्वी असं झालं होतं सर की आमच्याकडे खूप पाऊस झाला, म्हणजे झाडांचीच कृपा म्हणा, इतर परिसरामध्ये पावसाचं प्रमाण फार कमी होतं आणि इतकं पाऊस झाला की अक्षरशः 2 महिने रस्त्याच्या कडेला पाणी वाहत होतं आणि रस्त्याच्या कडेला लावलेलं बरंचसं प्लांटेशन आमचं त्यावेळेस थोडंसं वेस्ट झालं. तर त्या टायमाला त्यांनी पहिल्यांदा हा निर्णय घेतला की आपण पहिल्यांदा हे प्लांटेशन करूया, जे गेलेत त्याच्या जागेवर रिप्लांटेशन झालं पाहिजे. आणि ते आज पुन्हा या ठिकाणी डोलतायत. आणि असा ह्या बाबासाहेबांचा एक छोटासा सन्मान त्या ठिकाणी आम्ही सर्व करू इच्छितो. बाबांना एक विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे आणि आपल्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी सर्वच सन्माननीय चेतरामजी पवार साहेब असतील, अविनाशजी पोळ साहेब असतील, दत्तात्रय बारगळ साहेब असतील, सर्वांनाच मी विनंती करतो की एक छोटासा सन्मान या ठिकाणी करावा आणि त्यानंतर अध्यक्षीय भाषण.